मायबाप मंडळी, खरं तर एक निर्धार घेऊन आपण आलेलो आहोत. मी सर्वप्रथम तुमच्या सर्व मायबापांना त्या ठिकाणी शतशः चरणी तुमच्या लीन होतो की एवढ्या उन्हामध्ये तुम्ही माझ्यावर प्रेम करण्यासाठी आलात. मनापासून मी तुमचं स्वागत करतो. आज खरं तर जे तुमच्या मनात आहे यार धक्का नको देऊ बाबा, आणि या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये आहे की निवडणूक लढायची, निवडणूक लढायची, निवडणूक लढायची. आणि म्हणून सर्वांनाच त्या ठिकाणी आपण आज एवढ्या संख्येने इथे उपस्थित झालात. व्यासपीठावरती अनेक पक्षाचे अनेक नेते मंडळी इथे उपस्थित आहेत. खरं तर राजकारणामध्ये सगळीच माझ्यापेक्षा बऱ्यापैकी मोठी मंडळी आहेत. आज वळसे पाटील आपण बोललात, आपण सिंहगडावरचा त्या ठिकाणी प्रसंग सांगितला. आता तुम्ही शेलार मामाच्या भूमिकेमध्ये तुमची भूमिका पार पाडली, पण मला मात्र आता सूर्याजी व्हावं लागणार आहे, गडाचे दोर कापावं लागणार आहेत. कारण आता आपल्याला ठरवलेलं आहे, आता मागे हटायचं नाही. कारण एकदा गडाचे दरवाजे रस्सी तोडली की बाकीचा जाण्याचा मार्ग बंद होतो. त्याच्यामुळे आपण सगळे मायबाप मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. आज योगायोग आहे. खरं तर आज शुक्रवार आहे, ज्या शिवाई देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी वरून गेलो. आणि एक मुस्लिम समाजाचा माणूस या ठिकाणी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन अगदी 4 दिवसाची ओळख आहे, पण या नगरपालिकेमध्ये अत्यंत प्रभावीपणे काम करणार आमचं परदेशी कुटुंब असेल आणि जमीर भाई सारखा एक जातीवंत मुसलमान या ठिकाणी येऊन बसला, याच्यापेक्षा यश असू शकत नाही मित्रांनो. आणि म्हणून आपण सगळी मंडळी आल्यात. खरं तर माझ्या जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये सभापती म्हणून ज्यांनी काम केलं, कुठल्या पक्षाचं आहे कुठलं काय त्यांना काय माहित नाही, पण जयंत कुमार तुम्ही माझ्यासाठी आलात. आणि जे जिल्हा परिषदेमध्ये आपण 10 वर्ष एकत्रित काम केलं, ती मैत्रीची शान तुम्ही राखली. मनापासून तुम्हाला सलाम करतो. शेवट राजकारणामध्ये हे सगळं यश अपयश हे मित्रांनो सुरू असतं. आज या मतदारसंघामध्ये आपण पाहतोय की एक वेगवेगळ्या पद्धतीच्या वल्गना त्या ठिकाणी केल्या जात आहेत. या भागाचं या परिसराचं ज्यांनी नेतृत्व केलं, या विभागाचं लोकसभेचं नेतृत्व ज्यांनी केलं, ते स्वर्गीय सेठ बाबांचं स्मरण आपल्याला होतं. कारण निवृत्ती शेरकर त्यांचं नाव, पण तिकडे सेठ बाबा म्हणून त्या ठिकाणी सगळीच मंडळी त्यांना संबोधतात. त्या सेठ बाबांचं त्या ठिकाणी मला खरं तर स्मरण होतं. कैलासवासी या विभागाचा आमदार म्हणून ज्यांनी काम केलं, त्या कृष्णराव मुंडेंची सुद्धा मला त्या ठिकाणी खरं तर आठवण होते. झांबरशेठ सारखा एक कर्तृत्ववान माणूस या ठिकाणी आमदार म्हणून या भागाचं नेतृत्व केलं, त्या झांबरशेठची सुद्धा त्या ठिकाणी मला आठवण होते. अरे पायामध्ये स्लीपर घालणारा, दाढी आणि धोतर घालणारा, परंतु सर्वसामान्यांच्या हृदयावरती ज्यांनी राज केला, त्या किसनराव बानखेलांचं सुद्धा मला स्मरण होतं. अरे ज्यांच्या कुशीमध्ये वाढलो, ज्यांचं बोट धरून राजकारणामध्ये आलो, लोकांच्या बांधाला गुरं चालणारा एक मुलगा, या विभागाचं ज्यांनी खासदार म्हणून काम केलं, शरद पवार साहेबांच्या गळ्यातलं ताईत म्हणून त्यांनी सभापती पासून तर त्या ठिकाणी आमदार, तालिका सभापती, गृहराज्यमंत्री आणि लोकसभेचं त्या ठिकाणी नेतृत्व ज्यांनी केलं, त्या बापूसाहेब थिटांची खरं तर मला आठवण येते. ही सगळी मान्यवर मंडळी, अशोक अण्णांनी सुद्धा या भागाचं नेतृत्व केलं. मित्रांनो, राजकारण होत असतं. जय पराजय ह्या राजकारणाची दोन्ही अंग आहेत. आजचे खासदार सांगतायत डोनाल्ड ट्रम्प पासून त्या ठिकाणी ते भाषा करताय. आता ओबामा गेल्यामुळे ते डोनाल्ड ट्रम्पवर बोलायला लागले. हुशार माणूस आहे. अजितदादा परवा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढण्यासाठी म्हणले पवाराची अवलाद सांगणार नाही. ह्या महाशयांनी काय सांगितलं? मराठ्याची अवलाद आहे. अरे मराठी तर आम्ही सगळेच आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगणार आहे मित्रांनो, राजकारणामध्ये आणि लोकशाहीमध्ये इंदिरा गांधींना सुद्धा पराभूत व्हावं लागलं होतं.
हा इतिहास आहे. सखा पाटलासारखा माणूस मुंबईमध्ये त्याचा कुणी पराभव करू शकत नव्हतं. राजकारणामध्ये एक म्हण झाली होती, मोठा पडला सखा पाटील. पण त्या सखा पाटलाला सुद्धा जॉर्ज फर्नांडिसनी पाडलं होतं. कोण आजचा आणि कालचा 15 वर्ष राजकारण करणारा माणूस कुणाला आव्हान देतोय? अरे तुम्हाला कोणी जातीचा भेटलाच नाही, आता भेटलाय जातीचा. सगळी लोक आहेत. मी अनेकांची आव्हानं मोडून काढलेली आहेत तुमच्या सर्वांच्या जीवावरती. तुमचं जे काम मी पाहिलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी प्रेम माझ्यावरती केलेलं आहे. अरे आज आपण जुन्नर मध्ये आलो, यांचा बी इतिहास तुम्ही पहा. ज्या कॉलेजमध्ये आम्ही गेलो, ज्यांच्या आशीर्वादाने जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ज्यांनी काम केलं, ते शिवाजीराव काळे दादांची सुद्धा आठवण खरं तर आपण सगळ्या मंडळींनी काढली पाहिजे. 50 वर्ष त्यांनी राजकारण केलं, पण कधी जनतेची प्रार्थना केली नाही, कधी मगरूर होऊन, कधी उन्मत्त होऊन लोकांचा अपमान केला नाही. 3 वेळा निवडून आलेले खासदार साहेब सांगतात, आता कुणी आलं तर भेणार नाही, पण शिवाई देवीचं दर्शन घेऊन आलाय, छत्रपतीचा मावळा आहे, एकदा या मावळ्याशी लढून बघा, नाही पराभूत केलं तर जातीचा बांधल सांगणार नाही. आणि तुम्ही सगळ्या मंडळ्या, मी उन्मत्त होऊन किंवा त्या ठिकाणी तुम्ही सगळेजण आलात म्हणून बोलत नाही, पण मी बी त्या ठिकाणी माझी इतिहासाची पानं चालून बघा, मी बी कोण आहे. मी जातीचा पैलवान आहे. अरे या राज्याची निर्मिती करणारे यशवंतराव चव्हाण इथं आले, त्यांना सुद्धा छत्रपतीच्या पायथ्याला आल्याच्या नंतर नतमस्तक झाले. अरे 5 धरणांचा पाया पूजत असताना त्यांचं सुद्धा एका आदिवासी महिलेने जोरात त्या ठिकाणी पूजा करत असताना त्यांच्या ताटाला लाथ मारली. एक खांबी तंबू असणारा आणि राज्यामध्ये एवढी लोकप्रियता कुणालाच नव्हती. भला त्या ठिकाणी इंदिरा गांधींपासून सगळी मंडळी ज्याला वाकायची, त्या यशवंतराव चव्हाणांचा इतिहास या भूमीमध्ये घडला. ज्या महिलेच्या ताटाला त्या ठिकाणी, ज्या महिलेने त्या ताटाला लाथ मारली, त्या महिलेला सुद्धा यशवंतराव चव्हाणांनी बोलवलं, जवळ बोलवलं आणि विचारलं. सगळ्या अधिकाऱ्यांना, कलेक्टर, कमिशनर, SP सगळ्यांना बोलवलं. का या महिलेने असं केलेलं आहे, काय तिच्या व्यथा आहेत? त्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा प्रश्न विचारल्याच्या नंतर त्या महिलेला जवळ बोलावलं गेलं आणि विचारलं की काय प्रकार आहे. त्यावेळेस त्या महिलेने सांगितलं, माझी धरणामध्ये जागा गेली आहे, तू धरणाचं पूजन करायला आला, पहिले माझं पुनर्वसन कर, माझी धरणाची जागा दे, धरणामध्ये गेलेली जागा तुम्हाला परत दे. त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी या राज्यामध्ये कायदा केला, खनास खन आणि फणास फन, आणि पहिली निर्मिती त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली. आणि या राज्याचा संस्कार आणि संस्कृतीचा आलेख इतका उंच आहे की खासदार तुम्ही सांगता एवढा सोपा नाही येतो. आणि तुम्ही तुमचा इतिहास पहा. मी हडपसरला राहतो. महादेव बाबर माझे चांगले मित्र आहेत, शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते माझे मित्र आहेत. ह्या बाबाची निवडणूक झाली, हा बाबा परत कधी सापडत नाही. गेले तिकडे, आमदार गेले, नगरसेवक गेले, कुणी गेले, हेव्हा महाराज नंतर जाणार. काय झालं? पडलो. दुसऱ्याच्या कर्माला हात लावायचा नसतो, आपण आपलं तयार व्हायचं असतं, असं ह्या बाबाचं उत्तर असतं. आणि मग तुमच्यावर वेळ आल्यावर सगळ्यांच्या बरोबर पळायचं, सगळ्यांना सांगायचं की मी आता असं करणार आहे, त्याचे रात्रीचे पाय धरायचे, आणि नंतर तुम्ही तुमचं राजकारण, तुमची पोळी भाजली, त्याचा लाभार्थी मी आहे. मी 2009ला विधानसभेची निवडणूक भाजपकडून युतीकडून लढवली. मला वाटलं आपण काम केलेलं आहे, कधीतरी आपल्याला मदत होईल. मी मोठ्या आवडीने फोन केला, खासदार साहेब अहो मी उभा आहे. आणि मग तू काय काळजी करतो, मी आलोच की म्हणले. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस, अरे मतदान आलं उद्या. म्हणलं काय? आलो आले साहेब 2 तास आल्याच्या नंतर काय त्यांचा प्रचार, जे आमच्या विरोधात त्यांना म्हणजे कसं काय चाललंय. अहो मी म्हणले असं काय चाललंय? ते म्हणले पहिले ते जवळ करायचे असते. तेव्हा मला कळलं त्यांचं राजकारण. तेव्हा मी आता सगळी जवळ केली माणसं. मला या सगळे या, राष्ट्रवादी या, मनसे या, शिवसेना या, काँग्रेसचे आमचे नेते जिथे आहेत, सगळी मंडळी या. एकदा ठरवू, आता कालाच करायचा, ठरवलाय तर कालाच करायचा, आता काय व्हायचं ते होऊ द्या. आणि म्हणून आपण मित्रांनो एक लक्षात ठेवा, आम्ही सगळे हेलिकॉप्टर मधून येत असताना मी आपली सगळी धरणं आम्ही पाहिली. खरोखर दुष्काळाची परिस्थिती आपल्यावरती त्या ठिकाणी आपल्या बऱ्याच भागावरती आहे. त्या दुष्काळाची जाण आपल्याला त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो आपण सगळ्यांनी
पाण्याच्या बाबतीतलं नियोजन तर आपण करूयात, प्रशासनाच्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आपण काम करूयात. परंतु आपण आता सुरुवातीच्या काळापासून आपण ठरवलेलं आहे की आज ही निवडणूक मी खूप जवळून पाहिलेली आहे मित्रांनो. आज कुठला पक्ष मला माहित नाही. अरे जुन्नर मध्ये आपण इथं येतोय, कुठल्या पक्षाचा आपल्याला तपास नाही. हजारोच्या संख्येने तुम्ही सगळे मायबाप आलात. मी तुमच्या साक्षीने सांगतो की उद्याचा खासदार हा तुमच्या मनातलाच असणार. तुम्ही अजिबात चिंता करू नका. कारण यांच्या पाठीमागे सुरुवातीच्या काळामधला यांचा इतिहास पाहिला तर 10-5 माणसं असायची. आज हजारोच्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालेला. आणि म्हणून मित्रांनो, आज एवढी मंडळी सगळी तरुण मंडळी आहेत. सगळ्या मंडळींना मी कदाचित फार ओळखत नसेल, लांबून ओळखत असेल, पण ती सगळी मित्रमंडळी आज माझ्यावरती प्रेम करून उपस्थित राहिलेले आहेत. मला एक समाधान वाटतंय, कारण राजकारणामध्ये मित्रांनो प्रतिकूल परिस्थितीत मात करून माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे चाललेला आहे. यांनी काल परवा सांगितलं शरद पवार माझ्या विरोधात लढत नाही, माझ्या विरोधात कुणीच लढत नाही. शरद पवारांसारखा 50 वर्ष या राज्याचं नेतृत्व करणारा माणूस पलीकडच्या म्हाडा मतदारसंघामध्ये निवडून येतो. तुमच्यामध्ये जर हिंमत असेल ना खासदार, फक्त गट बदला एकदा, तुम्हाला माणूस दिसला तर सांगा. पण एकदा तुम्ही मित्रांनो मला या ठिकाणी संधी द्या. परत तुमची इच्छा असली तर येईल, नाही तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोकसभेच्या निवडणुकीला कुठल्याही मतदारसंघामध्ये उभा राहील. तुम्ही अजिबात काळजी करू नका. कारण मी एकदा ठरवलं ना मित्रांनो, मी माघार घेत नाही. मी ग्रामपंचायत लढवली, 50 वर्ष सत्ता होती, पलीकडच्या गटात जाऊन उभा राहिलो, सगळे पाडून टाकलो, गावचा सरपंच झालो. गुरळे पाटील आपण साक्षीदार आहात. मार्केट कमिटीला उभा राहिलो, मोठी मार्केट कमिटी, 720 का काय मतदान होतं ग्रामपंचायत सदस्यांचं, 10-20 मतं गेली तर पैकीच्या पैकी मतं पडली. जिल्हा परिषदेला उभा राहिलो, दादांचा आमचा फार दुश्मनीचा भाग. दादा त्यावेळेस गृहमंत्री होते, दादांना जरा मनामध्ये राग होता. म्हणजे पैलवान तू उभं राहायचं नाही. म्हणजे दादा राहू द्या, तुम्ही काळजी करू नका. आम्ही दुसऱ्या गटात जाऊन उभं राहिलो. दादांनी त्रागा केला, परंतु आम्ही सगळी पाडून माणसं निवडून आलो आणि जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही मदत केली. राग बाजूला निघून जात असतो. त्याच्यानंतर अनेक निवडणुका लढवल्या, विधानसभा लढवली, बऱ्याच जिल्हा परिषद लढवली. सगळ्या निवडणुका मित्रांनो खरं तर आपण जिंकलेल्या आहेत. आणि म्हणून आता आपण सगळ्या मंडळींनी हा खासदार ज्या पद्धतीने सर्वांना आज गोल करण्याचं काम करत आहे. कुठलाच आमदार निवडून येत नाही, मग माणूस खासदार होतो कसा हे सुद्धा आपण शोधलं पाहिजे. कारण सगळ्यांनाच गाडायचं आणि मी मोठा झाला पाहिजे. सगळ्यांना गाडायचं आणि मी मोठा झाला पाहिजे. हडपसरला जा, अजिबात आमदार तिकडं आता आच्छादींचा आमदार आहे. अलीकडे या आमच्याकडं, तुम्ही सगळ्यांनी आपण आच्छादींचा आमदार केलेला आहे. त्याच्यात थोडंसं अलीकडे या, भोसरीमध्ये आमचा मित्रच आहे, सगळीच पाडून नारळावच गडी आमचा निवडून आला. त्याच्यात थोडंसं अलीकडे या, शिवसेनेचे सुरेश गोरे त्या ठिकाणी आमदार आहेत. पक्षाची किती मदत आहे मला माहित नाही, पण एक चांगला कार्यकर्ता त्या ठिकाणी, नात्या गोत्याचं राजकारण त्या ठिकाणी सुरेश भाऊ आमदार आहे. इकडं आपण आलो, महाराष्ट्रात एकच माणूस मनसे आणि दिलशे, शरद दादा आमदार आहेत. पण ह्या विचाराचा आमदार कुठल्याही तालुक्यामध्ये, 5ही तालुक्या 6ही तालुक्यामध्ये कधीच आमदार होत नाही. सुरेश गोरे अपवाद आहे, पण त्यांना सुद्धा हे कधी, ते म्हणतात लिंबू 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 टिंबू, पण लिंबू का म्हणतो आपण लिंबू? अरे आपली संस्कृती आहे की एखाद्या जर कधी बाहेरून आला, दृष्ट लागली तर सहज म्हातारा माणूस त्या ठिकाणी वयस्कर महिला त्या ठिकाणी ते लिंबू उतरून टाकते की बाबा इडापिडा जाऊ द्या आणि बळीच राज जाऊ द्या. एक चांगली भावना आणि संस्कृती माणसाची असते. हे म्हणतात मी लिंबू टिंबूला घेत नाही. तुम्हाला काय माहिती लिंबू काय? आता ह्याच अख्ख्या गटाला, अख्ख्या शिरूर लोकसभेला दृष्ट लागलेले आहे, म्हणून आता लिंबू उतरून टाकायचं मित्रांनो, लिंबू उतरून टाकायचं आहे. आणि ते लिंबू एकदा त्यांच्यावर उतरून टाकलं की ते घरपोच लांडेवाडी. चिंता करू नका. आता खरं तर बोलण्यासारखं खूप आहे मित्रांनो, पण एक लक्षात ठेवा, आपण सगळी तरुण मंडळी आहे, छत्रपतीच्या पायथ्याला आलेलो आहे. ज्या छत्रपतींनी इतिहास घडवला, सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलं, छत्रपतीवरती सगळेजण बोलला आणि छत्रपती विषयी सगळ्यांनी सांगितलेलं आहे.
पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, नुसतं बोलून चालणार नाही, आपल्याला कृती करणं गरजेचं आहे. एक वेगळा विचार घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहे. म्हणून मित्रांनो, मी एकच वेळा सांगणार आहे की आपण सगळ्यांनी एकत्र येऊया, एक चांगली खुणगाठ मनाशी बांधूया. आणि मी तर ठरवलंय, शेठ बाबा त्या ठिकाणी आमचे बापूसाहेब थिटे आणि किसनराव बानखेडे यांचा वारसा घेऊन या ठिकाणी या खासदाराला गाडायची शपथच घेऊन या ठिकाणी इथून जायचं आहे. आणि ठरवायचंय आपल्याला की आज त्यांनी ज्या पद्धतीने उन्मत्त होऊन त्या ठिकाणी भाषण केलेलं आहे, उन्मत्त होऊन सर्वांनाच आव्हान केलेलं आहे. अरे आव्हान करणं तुमचं काम नाही. आम्ही लाल मातीतले पैलवान आहेत, जातीवंत पैलवान आहोत, ज्या मातीतून तयार झालेलं आव्हान ते आमच्या रक्तात आहे, आव्हान आमच्या त्या ठिकाणी मनात आहे, नसा नसात आहे. म्हणून मित्रांनो, मी एवढंच सांगणार आहे की आपल्याला राजकारण करत आहे. आज सर तुम्ही आलात, वळसे पाटील या ठिकाणी म्हणजे आले. वळसे पाटील बरोबर असल्यावर काय होतंय तुम्हाला माहिती आहे, म्हणून मी मुद्दा वळसे पाटलांना घेऊन आलो. म्हणलं की तुम्ही आमच्या बरोबर असले पाहिजे, कारण त्या भागामध्ये वळसे पाटील त्या ठिकाणी राज्याचे मंत्री, अनेक पदं त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीने हे केली. ते त्यांनाही सांगतात की तुमच्यात मी दम नाही. कधी कधी म्हणतात अजित पवारांना तुमच्यातही दम नाही. अरे दम त्यांचा कशाला तपासू, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या तपास, मग तुला दम काय ते कळत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी मित्रांनो, आज मी एवढंच सांगणार आहे, आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात. आज सकाळपासून सगळी मंडळी शिक्रापूर आणि या सगळ्या अगदी हडपसर पासून तर त्या ठिकाणी कात्रज पासून, काही आमचे त्या ठिकाणी असणारे भोसरीतले सहकारी असतील, काही येता येता खेड मधले सगळी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. एक वेगळं समाधान वाटतंय की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही एवढे लाखो लोक या ठिकाणी आले आहेत. आणि या धान्य बाजारामध्ये आपण बसलेलो आहे, सगळे व्यापारी मंडळी या ठिकाणी आहे. व्यापारी मंडळीला मी सांगणार आहे, तुमचा व्यापार धान्याचा आहे, धान्याचीच बाजारपेठ आहे. आता चांगला माल निवडायला तुम्ही पण शिकलं पाहिजे मित्रांनो, कारण आता धान्यातला चांगला माल आहे. कोण कोण काय काय करते त्या धान्याच्या याच्यात मी जाणार नाही, पण हा असली भुईमुगाचा माल आहे. तुम्ही एकदा प्रेम करा, तुम्हाला तेलच तेल मिळणार आहे. चांगल्या माणसावरती प्रेम करा तुम्ही. उद्याच्या राजकारणामध्ये आपल्याला एक वेगळा इतिहास घडवायचा आहे. आणि म्हणून आपण सगळी मंडळी खरं तर या ठिकाणी आलात, मला एक वेगळं समाधान वाटत आहे. मित्रांनो, हा माणूस प्रत्येक त्या ठिकाणी आज रामभाऊ सासवडे तुम्ही आपण येतात, अनेक मंडळी या ठिकाणी खरं तर उपस्थित आहेत. प्रत्येकाचा चेहरा पाहून प्रत्येकावरती बोलावं असं वाटत आहे. पण मित्रांनो, मी एवढंच सांगणार आहे, हा माणूस कसा आहे, हा माणूस प्रत्येकाच्या शेजारी जातो. एका मित्राने, शेतकरी मित्राने, काही मंडळी सापाला मारत होती म्हणून त्याने आपलं जवळ ठेवलं, बोलवलं, अरे सापाला मारू नका, साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. कधी लागलीत घूस, कधी लागलंच उंदीर पिकाला तर तो खातो, त्याला मारू नका. त्यांनी तसाच त्याला बरोबर ठेवला. का शेतकऱ्यांनी त्या सापाला पाळला. पाळल्याच्या नंतर तो रोज त्याला आपल्या जवळ घेऊन झोपायचा. काही दिवस गेले आणि काही दिवस गेल्याच्या नंतर तो साप काही खायना म्हणल्यानंतर त्याने व्हेटरनरी डॉक्टरकडे घेऊन गेला. आणि व्हेटरनरी डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर त्याला विचारलं की या सापाला काय झालंय. तर डॉक्टरने तपासलं, म्हणलं हा खातो का. म्हणलं 10-12 दिवस झाला हा खात नाही, काय प्रकार आहे. त्यावेळेस त्याने विचारत गेला, तो सांगत गेला. नंतर त्या ठिकाणी त्या डॉक्टरने त्याला ओपिनियन सांगितलं, तो घाबरून गेला. कारण तो काय करायचा, हा झोपला की त्याचा जबडा वासायचा आणि त्याला गिळता येईल का काय अशा पद्धतीचा तो प्रयत्न करायचा. त्याच्यामुळे त्याचं शरीर ताणलेलं असायचं, त्याच्यामुळे त्याला भूक लागायची नाही. तर रोज त्या ठिकाणी त्याचा अंदाज घ्यायचा की याचं तोंड अजून मोठं झालं पण अजून त्याला गिळता आला पाहिजे. असे हे खासदार आहेत मित्रांनो. जवळच्या माणसाला गिळल्याशिवाय हा माणूस कधी बसत नाही. हा राजकीय इतिहास आहे. तुम्ही सगळेजण पहा, सगळ्या तालुक्यातले जिल्हा परिषद सदस्य पहा, एकाला सुद्धा हा माणूस कधी मदत करत नाही. कुठल्याही माणसापुढे आला तर स्वतःपुरतं राजकारण करणारा हा खासदार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी मित्रांनो ठरवायचं आहे की आज आपल्याला विचार करून न्यायचा आहे, विचार करून या ठिकाणी जायचं आहे. आपल्याला ह्या माणसाला त्या ठिकाणी योग्य वेळ आणि योग्य ठिकाणी थांबवायचं आहे. म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे, कुठला पक्ष, कुठला पार्टी, कुठलं काही असू द्या, आता पक्षाचा पार्टीचा विचार करायचा नाही. उद्या जी भूमिका येईल ती भूमिका आपण मांडू, जो येईल आपल्याकडे त्याच्या बरोबरीने जाऊ. पण निवडणूक मात्र मित्रांनो अटळ आहे. आता निवडणूक लढवायची म्हणजे लढवायची, त्याच्यात अजिबात बदल त्या ठिकाणी होणार नाही. आणि म्हणून हे अभिवचन आज आपण सगळ्या मंडळींच्या वतीने खरं तर देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. मनापासून आपण सगळी मंडळी आलात. आज जुन्नरकरांचं प्रेम मी पाहिलं आणि जुन्नरकरांचं प्रेम मी माझ्या आयुष्यामध्ये असं साठवून ठेवणार आहे. मी अनेक कार्यक्रमांना या ठिकाणी या भागामध्ये सातत्याने येत असतो, परंतु मला या ठिकाणी हे जे प्रेम मिळालेलं आहे
हे प्रेम मी कधी आयुष्यामध्ये विसरू शकणार नाही. आणि म्हणून छत्रपतीचा हा मावळा म्हणून एवढंच सांगणार आहे. मित्रांनो, मला आज खूप भरभरून आलेला आहे. काय बोलावं काय नाही बोलावं, कारण एवढे सगळे ज्येष्ठ मंडळी की जे मी कार्यकर्ता म्हणून यांचं काम केलेलं आहे, आज हे सगळे मायबाप मंडळी माझा त्या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे. मला खूप समाधान वाटतं आहे. मित्रांनो, आज एका वेगळ्या विचाराने या ठिकाणी आलो. सगळी मंडळी आपण आलात, मनापासून तुमचं या ठिकाणी मी स्वागत करतो, आभार मानतो. आणि भविष्य काळामध्ये आपण एक चांगला विचार घेऊन मित्रांनो खरं तर जायचं आहे. आणि छत्रपतीच्या नावाने मी एवढंच सांगणार आहे मित्रांनो, कारण आपण पहा की आम्ही वडूला आता त्या ठिकाणी सकाळी येता येता गेलो. वडूला सुद्धा आम्ही काही फुलं टाकली, काही पत्रकार बंधू माझ्या बरोबर होते, काही अनेक मान्यवर मंडळी होते. परंतु आपण मित्रांनो हे सगळं करत असताना मला या राजाचं स्मरण होतं की आपण आज लढाई उलट्या दिशेने चालवलेली आहे. त्या लढाईमध्ये तुमची साथ मला पाहिजे आहे. आमचे सातगाव पठारची आंबेगावची लोक सगळी या ठिकाणी आलेली आहेत. अनेक अगदी मांडवगणपासून तांदळीपासून हे सगळे मायबाप मंडळले आहेत. मित्रांनो, मी तुमचं योगदान कधी व्हायला जाऊन देणार नाही. मला सर तुम्ही सांगितलं की जरा पाठीमागं बघा, निवडून आल्याच्या नंतर लोकांकडे बघा, ही वस्तुस्थिती आहे. सर, मी दिलेला शब्द कधी त्या ठिकाणी मोडत नाही. कारण राजकारणामध्ये मी अनेक उलथापालथी अशा केल्या की ज्या वेळेस मी काही शब्द दिले, प्राण जाय पर वचन न जाय. कारण मी ठरवलं एकदा करायचं की तुमच्या सगळ्या मायबापांच्या आशीर्वादाने परत पाठीमागं कधी गेलेलो नाही. म्हणून मी एवढंच सांगणार आहे की मित्रांनो, खूप कळकळीने तुम्ही या ठिकाणी आलेला. खरं तर आज मला भाषणाची सुद्धा खरं लिंक लागत नाही, कारण मला बोललं की आज तुम्हाला मला असं दडपण आल्यागत झालेलं आहे की तुम्ही जुन्नरमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात. खरं तर सर्किट हाऊसला आम्ही गेलो, तिथे आमची बहीण आशाताई बुचके भेटली. तिला बिचारीला फार वाईट वाटलं, आता तिला काय बोलायचं. ती तिथं बसलेली होती, पण ती बिचारी काही बोलली नाही. ती आपली शांत राहिली. मी तिला म्हणलं तुझा काय आशीर्वाद नको, आमचा आशीर्वाद तुला देऊ. कारण ती शिवसेनेची बिचारी तिला पुढे त्रास देतात. कारण हा बाबा कधी कुणावर जाईल याचा भरोसा नाही या खासदाराचा, कुणाचा काटा कधी काढील त्याचा भरोसा नाही. त्याचा साक्षीदार मी आहे. माझा पटकन 2009ला काटा काढून टाकला आणि बाजूला केला. पण आपण सगळ्या मंडळींना मित्रांनो खूप मला समाधान वाटतं आहे. आज सगळे मीडियावाले आहेत, सगळे पत्रकार बंधू आहेत. रामभाऊ सासवडे, तुम्ही फार शर्थीने सगळ्या तरुण सहकार्यांनी जे माझ्यावर विश्वास, सणसवाडीचे सरपंच आहेत, शिक्रापूरचे सरपंच आहेत, अनेक गावचे संतोष वाघ, तुम्ही सगळं राजकारण सोडून माझ्यासाठी इकडे आलात. सगळी मंडळी खरं तर आलात. आज देवस्थान ट्रस्टचे आमचे दरेकर साहेब आहेत, सगळे म्हणले की आज सणसवाडीने मला 25 लाख रुपये दिले. सणसवाडीकरांचं मी मनापासून कौतुक करेल की निवडणुकीसाठी त्यांनी पैसे दिले. पण आज खरं तर लाल बहादूर शास्त्रींची पुण्यतिथी आहे. ज्यावेळेस लाल बहादूर शास्त्री देशावर संकट आलं त्यावेळेस सगळ्या जनतेला आवाज दिला. सगळ्या जनतेने लाखो रुपये, करोडो रुपये जमा केले आणि देशाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. मी साधा येत असताना सगळ्या सणसवाडीकरांनी ठरवलं, म्हणले पहिलवान तू किती पैशावर आम्हाला माहित नाही, पण सणसवाडीकरांनी 25 लाखाचा धनादेश माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला. मी सणसवाडीकरांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. मी काय तुमच्याकडे पैसे मागणार नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तसा सक्षम आहे. म्हणजे असं काय मनामध्ये आणू नका की पहिल्यांदा पैसे गोळा करायला लागला का काय. तुम्ही अजिबात चिंता करू नका. माझ्यावर 2 वर्षापूर्वी रेड झाली, अजून त्यांचा उद्योग चालू आहे. काय सापडलं त्यांनाही कळणार, मलाही कळणार. त्याच्यामुळे तसं काय तुम्ही गडबडू नका. हे एकदा येतील, दोनदा येतील, आपण 5 वेळा येऊ, चिंता करू नका तुम्ही. कारण लय पैशाचं राजकारण ही करत असतील ना, तर पैशाचं सुद्धा राजकारण यांना दाखवून देऊ. कुठला पुढारी कुठल्या मार्गाने पैसे कमवतो, कोणता माणूस शेतामध्ये जाऊन पैसे कमवतो. अरे देवीचं घेऊन देवीला ओवाळत असतो, तुमचे हात थर 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 कापतात. काय कारण आहे? अरे देवीचं ओवाळलं, देवीचं घ्यायचं, देवीलाच ओवाळलं, कशाला हात पाय थरथर कापले पाहिजे. अरे आपापाचा माल का पापा, आला काय गेला काय. कारण फार चिंता करायची नाही. कुठलाच राज्यकर्ता मित्रांनो शेतीमध्ये जाऊन पैसे कमवत नाही. मला सांगा एकाचं नाव राजकारणामध्ये की हा अमुक अमुक मंगलदास विठ्ठल बांधल, हा शेती करतो आणि याचं त्या ठिकाणी एवढं उत्पन्न आहे. अरे कसलं उत्पन्न, कसलं काय नाही. तुम्ही एकदा ठरवलं ना, एकदा साहेब म्हणायला सुरुवात केली की मागच्या दारांनी सगळे पैसे 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 येत असतात. सांगतो कोण? सांगणारे एक बी नाही. त्यांना भीती वाटते आपल्याकडे मागतात का काय, कारण ती फार हुशार मंडळी आहेत. आता आढळरावांचा इतिहास तुम्ही बघा, पाठीमागचा या सगळ्या पुढाऱ्यांचा बघा, एकाचाच नाही. कोण म्हणतो मी गुरवळीत होतो, कोण म्हणतो मी भाजी विकत होतो, कोण म्हणतो मी हातगाडीवर चहा विकत होतो. अरे मग कोट्यवधी रुपयाची संपत्ती आली कुठून तुमच्याकडे. त्याच्यामुळे फार काळजी करायची नाही मित्रांनो. जे आहे
ते तुमच्या सगळ्या मायबापांनी कमवलेलं आहे, तुमच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे. आणि मी तर ठरवलंय पार 7-12 कोरा झाला तरी चालेल, पण या विभागाचा खासदार मात्र व्हायचा आहे. कारण मुळातच आपली अवलाद गुरु वाळणाऱ्याची आहे. आपल्याला फार चिंता करायची कारण नाही की आता घेऊ का देऊ का, आता घरची काय म्हणतील का, भाऊ काय म्हणतात, म्हणून बायकोला साक्षीला आणलेला. बायकोला म्हणलं बघ बाबा, सगळंच्या सगळं वाहून टाकणार आहे, जे मिळेल ते मिळेल आणि जे नाही मिळेल ते तुझ्या बरोबरीने करावं लागेल आपल्याला. शेवट आपण ठरवलेलं एकदा, अजिबात पोपटला ते मागं त्या ठिकाणी घ्यायची नाही. काय शिक्रापूरमध्ये काही नव्हतं, रुपड्या नव्हता, कोट्यावधी रुपयाची माळ गोळा केली, कुठून केली मित्रांनो. आता मीडियावाले आहे म्हणतील हा बिघडलेला दिसतो. आणि पण सगळ्या पुढाऱ्यांची चाळ त्या ठिकाणी पाण्यात चालून पा, शेवट सगळे जनतेच्या जीवावर मोठे होतात आणि परत जनतेला शिकवतात लोक हो ब्रह्मचार्य पाळा. अरे तुमची काय अवस्था आहे. आणि म्हणून फार चिंता करायची नाही मित्रांनो. राजकारणामध्ये जशात जसा येईल ठोसास ठोसा टाकायचा. अरे मला तर मी निवडणूक लढवली, लोट तुम्ही सगळ्यात वाजेवाडीकर मंडळी सगळे आमच्या परिसरातली, मी पहिला उभा राहिलो, माझ्यावरती 10 केस टाकल्या पुढाऱ्यांनी. अरे म्हणले याचा बंदोबस्त करा, याला खाली बसवा, याला टायर मध्ये घाला, म्हणले याची झेंड काढा. भले भले राज्याचे तुर्रम खान आले, म्हणले याचा बंदोबस्त केला पाहिजे, हा पहिलवान नीट केला पाहिजे. तालुक्याची डोकेदुखी होते, उद्या जिल्ह्याची डोकेदुखी झाली नाही पाहिजे. अरे आज काही कार्यकर्ते सांगतात अरे दुसऱ्या उदयनराजाला जन्म देऊ नका, याला माग खेचा माग खेचा. असं म्हणतोय कोण? पुढारी. सर्वसामान्यांना काय घेणं देणं आहे. सर्वसामान्य म्हणतात अरे बरं आहे, येतोय लग्नाला, येतोय गाड्याला, येतोय हसतोय, जातोय पूजेला, येतोय कशाला येतोय, चांगला गाडी आहे, याच्यावर प्रेम करा. पण मित्रांनो हा गाडा 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 सगळे म्हणतात, गाडा चालू होत नाही. आपण सगळे गाड्यावाली इथं आहे. पण मी या शिवाई मातेची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही एकदा मला संसदेत पाठवा, नाही गाडा चालू केला तर बांधलाची अवलाद सांगणार नाही. आणि मी नुसता बोलत नाही, त्या कृती करून दाखवतो, कृती. मी जिल्हा परिषदेमध्ये गेलो, जिल्हा परिषदेचं काम झालेलं तर रगतवानजी 1 कोटी रुपयाचं काम खाली होतं. सगळे त्या ठिकाणी बसवलेले असे जिल्हा परिषदेमध्ये एंट्री केल्याच्या नंतर काही पेविंग ब्लॉक बसवले होते. सगळे अंगावर उडायचे. ते म्हणले थांबा, नेत्याला विचारा, थांबा अमक्याला विचारा, काढून टाक म्हणलं. ते सगळं मी बांधकाम समितीचा सभापती सांगतो 4 दिवसात कॉन्क्रीट झालं पाहिजे. 15 दिवसामध्ये जिल्हा परिषदेमध्ये कॉन्क्रीट झालं. काय करायचं, टेंडर करून नंतर खायचंच नाही. खायचं नाही म्हणले अडचण काय, नाही तर याचा रुपये 10% घे, 5% घे, 3% घे. मग लोक म्हणतात काय रे, काय नाही साहेब, सहज आलतो सहज आलतो. अरे खाल्लं नाही तर त्याला सांगायचं. मी सगळ्या त्या ठिकाणी बांधकामच्या जेईंना बोलवलं, सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सला बोलवलं आणि सांगितलं 1 रुपया जर खाल्ला तर मंगलदास बांदलची गाठ आहे. आयुष्यामध्ये आमच्या जिल्हा परिषदेमध्ये आमच्या कार्यकालामध्ये एक सुद्धा माणूस असा बोट रगत जयंत कुमार कोणी दाखवला नाही याने 1 रुपया खाल्ला. मार्केट कमिटी मित्रांनो आम्ही निवडणूक लढवली, सगळे रथी महारथी आमच्या विरोधामध्ये होते. म्हणजे कसा येतो कसा बघतो, सगळ्यांना उचललं, कुणाला भीमाशंकरला नेलं, कुणाला तिकडं त्या ठिकाणी मळगंगेच्या डोहामध्ये नेलं. सगळ्या राज्याचं मंत्रिमंडळ कामाला लागलं. अरे म्हणलं याला थांबवा, हा सभापती होता कामा नये. अरे आम्ही बी लाल मातीतले आहे. ज्याला फोडलं त्याच्या खिशात मोबाईल ठेवला. रोज त्या ठिकाणी बोलवायचे. मोठा नेता बोलायचा काय रे बांदलला मतदान करशील का, बांदलला बेकार त्याला नाही मतदान करणार. सगळेच म्हणायचे. शेवट मतदानाचा दिवस आला, राज्याच्या मंत्रीपद 4 मंत्री त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये येऊन बसले, त्या ठिकाणी मार्केट कमिटीत येऊन बसले. म्हणजे बघू हा कसा सभापती होतो. आम्ही बी त्या ठिकाणी एक आमचा मारवाडी समाजाचा माणूस, व्यापारी समाजाचा माणूस मतदार होता, त्याला आम्ही मदत केली होती. राज्याचे 4 मंत्री आले म्हणले तू जर मताला गेला तर तुझ्यासारखा मग आता आम्ही आमच्याशी गाठ आहे. त्याला नेला सह्याद्रीला, त्याला ऍडमिट केला, त्याला लावला त्या ठिकाणी गॅस आणि म्हणले तू जायचं नाही. म्हणलं ठीक आहे. त्याला ॲम्ब्युलन्स मध्ये ते स्वतः मतदार आणणार होते. म्हणलं ठीक आहे आणू दे आणू दे. आम्ही बी गेलो 1 वाजता त्याच्याकडे, त्याचे नातेवाईक होते. त्यांना सांगितलं जरा बाजूला जा, आम्हाला भेटायचं. म्हणले वा चांगलं आहे, तुम्ही निवडून आलो, तुम्ही भेटलंच पाहिजे. आम्ही भेटलो आणि भेटल्याच्या नंतर विचारलं, म्हणलं कसं आहे साहेब, म्हणले बरं आहे. त्याच्या कानामध्ये बोललो तू जर तिथं आला तर सभागृहात फक्त मीच आहे. आणि नुसता मीच नाही, आता तब्येत केली रामभाऊ सासवडे बी आहे. तू येच फक्त सभागृहात, तू जा येशील पण जातानी मात्र
मोकळा जाशील. मित्रांनो, सगळेजण होते, ॲम्ब्युलन्स मध्ये घातलं. त्याने सांगितलं माझ्या छातीचे ठोके वाढलेले, मला यायचं. 3 मंत्री 4 मंत्री